अंजली दमानिया यांना अटक करा, प्रकाश महाजनांनी मागणी केली। दमानिया स्वतःला पोलीस महासंचालक समजतात का असा खोचक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। दमानियांना कॉल डिटेल्स मिळतातच कसे असा सवाल आता प्रकाश महाजन यांनी उपस्थित केलाय। तर प्रकाश महाजन यांच्या टीकेला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे। आपण पाहूया। मला हे कळत नाही की टेलिफोन खातं एखाद्या मंत्र्याचे आउटगोइंग आणि इनकमिंग कॉलचे रेकॉर्ड देतं कसं तिसऱ्या माणसाला। तिथं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने खूप घातक आहे। फोन केलं म्हणून तुम्ही एखाद्या माणसाच्या ह्याला रेकॉर्ड मिळतं कुठं, हा संशोधनाचा विषय। खरं म्हणजे पोलिसने त्याच्यावर निगराणी केली पाहिजे की अंजली दमानियाला कसं काय मिळू शकतं रेकॉर्ड। म्हणजे उद्या कुणाचा फोन सुरक्षित नाही, हंगामा खडा करणं इतना मकसद आहे अंजली दमानिया, त्याच्यातून काही सोल्युशन काढत नाही। आज सकाळी मला असंख्य लोकांकडनं जयश्री खाडीलकर आणि प्रकाश महाजन यांच्या क्लिप्स आल्या आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा माझ्याकडे ही सीडीआर कुठून आली, काय आली, तर याची ते सगळे डिटेल्स मी माझ्या ऑडिओमध्ये दिले होते। त्यांनी ते नीट ऐकणं गरजेचं होतं। मला एका अनोळखी व्यक्तीकडनं ही आली आहे आणि मी जेव्हा जेव्हा लढते तेव्हा अशी असंख्य माहिती माझ्यापर्यंत येते हे देखील मी म्हटलं होतं। पण ही माहिती मी आधी डीजी ऑफिस, सीएम ऑफिस आणि तेजस्वी सातपुते मॅम ज्या SITच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे पाठवली होती। तर अंजली दमानिया या खूप प्रसिद्ध कॉल बॉम्बर आहेत असं अरुण सावंतांनी म्हटलं। काही विशिष्ट लोकांना बदनाम करण्याच्या हेतून त्या कॉल बॉम्ब फेकत असतात असं अरुण सावंतांनी म्हटलं। दमानियांच्या कॉल बॉम्बमध्ये दारुगोळाच नाहीये, तो बॉम्ब फक्त स्वप्रसिद्धीसाठी फोडला असं सावंतांनी म्हटलं। पुढील 2 दिवसांमध्ये त्यांच्या बॉम्बमधली सगळी हवा निकामी होईल आणि त्यात तोंडघशी पडतील असा टोला आता अरुण सावंतांनी लगावलाय। अंजली दमानिया या स्वतः एक कुप्रसिद्ध कॉल बॉम्बर आहे। कॉल बॉम्बर म्हणजे काय, तर जी व्यक्ती इतरांचा छळ करत असते, इतरांची पिळवणूक करत असते, इतरांना बदनाम करण्याचा सतत प्रयत्न करत असते, त्या व्यक्तीला कॉल बॉम्बर असं म्हटलं जातं। आणि तेच काम आज अंजली दमानिया इतरांवर खोटे आरोप करून करत आहे। परंतु त्यांचा हा कॉल बॉम्ब म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक सुतळी बॉम्ब होता। हे 2 दिवसानंतर महाराष्ट्राच्या सर्व जनतेला कळून चुकलेलं असेल। तर दमानियांकडे ही सर्व माहिती आली कुठून? दमानियांना संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून मिळते, संजय राऊतांनी गंभीर आरोप केलाय। अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, पण त्या रॉच्या प्रमुख नाहीत। म्हणजेच त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही। इतकी गुप्त माहिती जी आहे, इतकी गुप्त माहिती कोणी व्यक्तिगत माणूस देऊ शकत नाही, बरोबर आहे। आता त्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे किंवा भाजपचे संबंध आहेतच। देवेंद्र फडणवीस यांच्या टार्गेटवर त्यांनी एक निशाणा धरलेला आहे। तो निशाणा धरला का वगैरे धरला तो आता तुम्हाला कळेल हा निशाणा काय आहे। तो मुख्यमंत्री कार्यालय वगैरे असे त्या ठिकाणी अशा सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं असं कृत्य करत नाही। मुख्यमंत्री कार्यालय फार सेन्सिटिव्ह आहे आणि चौकशी सेन्सिटिव्ह आहे। जे काही माहिती आहे ते मीडिया समोर ठीक आहे दिली, पण ही माहिती अधिक जर माहिती असेल तुम्हाला ते SIT समोर दिली पाहिजे। SIT यामध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय करतं। SIT त्या ठिकाणी गुन्हे दाखल करणार आहे। समाजाकडे जी काही माहिती असेल, मीडियाकडे जी माहिती असेल किंवा अंजली दमानियाजी यांच्याकडे काही अधिक माहिती असेल त्यांनी SITला दिली पाहिजे। SIT याची चौकशी करताय आणि कधी कधी काय होतं याच्यात काही समर्थन करता येत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।